जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्यावेळेला या राज ठाकरेच्याकडे, ज्यावेळेला महाराष्ट्रामधून जेव्हा लोक येतात आणि सांगतात ना की आमची अडचण ही आहे, आमचा प्रश्न हा आहे, जरा सोडवा, सरकारकडे जात नाहीत, आपल्याकडे येतात. आणि याचं कारण त्यांना विश्वास असतो की इथे प्रश्न सुटेल. मला असं वाटतं की ही जी 16 वर्ष जी आपण बोलतो आहोत ना, पक्षाला 16 वर्ष पूर्ण झाली, ही लोक ज्या विश्वासाने आपल्याकडे येतात की माझी अडचण ही आहे, संपर्क कार्यालय असं न थाटून देखील जेव्हा लोक आपल्याकडे येतात की माझा प्रश्न हा आहे, माझ्या मुलाच्या नोकरीचा प्रश्न आहे, माझ्या मुलीच्या ऍडमिशनचा प्रश्न आहे, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, हे ज्यावेळेला एका विश्वासाने ज्यावेळेला आमच्याकडे ज्यावेळेला लोक येतात ना, मला असं वाटतं 16 वर्षातली आपली ही कमाई आहे. हे असलं महाराष्ट्राशी प्रतारणा करणारं राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही, करणार नाही. हे असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाहीत, मी कधी आजपर्यंत कधी केलेलं नाहीत आणि करणारही नाही. इतकं दळबद्री राजकारण मला खेळता येत नाही, मला करता येत नाही. ते बरोबर आहे का चूक आहे हे मला असं वाटतं लोकांनी ठरवावं. 2009ला पण असे अनेक भाजपमधले काही लोक आले होते की मी त्यांच्या नेत्यांना फोन करून सांगितलं आहे ना, परत घ्या. शिवसेनेचे आले होते माझ्याकडे, ते म्हटलं तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षामध्ये जा, तिकडे तिकीट मिळालं तर लढवा. आणि असली लोक सगळी घेण्यापेक्षा मला असं वाटतं महाराष्ट्रामधला तरुण ज्याच्या डोळ्यामध्ये एक महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न आहे, जे माझ्या मनात आहे, ते त्या तरुणांच्या मनात आहे, तरुणींच्या मनात आहे. मला असं वाटतं की ती जी पिढी आहे किंवा ती जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना घेऊन मला महाराष्ट्र घडवायचा आहे की हे असलं भिकार राजकारण करून आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचाच विस्कार करतोय. प्रश्न असा आहे ना की खरं हिंदुत्व काय आहे, ह्याचे रिझल्ट पाहिजेत लोकांना, हिंदूंना त्याचे रिझल्ट पाहिजे जे आम्ही देतो. मराठा समाजात up.